होत असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत। या आपण आपल्या मनाशी एक गाढ बांधली पाहिजे की आजपासून आपण या नवीन वर्षामध्ये खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत। जुन्या वर्षामध्ये आपण खूप गोष्टी शिकलेलो आहोत। तुम्हाला आठवत असतील की 2024 मध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत। मागच्या वर्षी तिसरी मधून जे चौथी मध्ये आले, चौथी मधून जे पाचवीला गेले आता ते इथं नाही आहेत, परंतु दुसरीतून तिसरीत आलेले या वर्षामध्ये आपला बदल होतो। या वर्षी सुद्धा तुमचा सुद्धा बदल होणार आहे। काही जण चौथी मधले पाचवीत जाणार आहेत, तिसरीतले चौथीत येणार आहेत, असाही बदल होणार आहे। या वर्षामध्ये तुम्हाला 2 वर्गांचं जे काही क्षमता असतील, कौशल्य असतील त्या तुम्हाला शिकायच्या आहेत। आणि ते शिकत असताना सगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये जेवढे उपक्रम असतील त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा आहे। आणि सहभाग नोंदवून तुम्ही जर त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि पुढे गेला, मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे जर काम केलं तर तुमच्यामध्ये विविध क्षमता, विविध कौशल्य या प्राथमिक शिक्षणाच्या आयुष्यामध्ये येतील। आणि त्या तुम्हाला कामाला कधी येणार आहेत तर तुम्ही ज्यावेळेस माध्यमिक वर्गात जाताल, पुन्हा मोठे मोठे होताल, त्यावेळेस या प्राथमिक शाळेतील ज्या काही तुम्हाला क्षमता, कौशल्य तुम्हाला प्राप्त झाले ते सर्व तुम्हाला कामाला येणार आहेत। म्हणून मन लावून, आपली ऊर्जा लावून, आपली बुद्धी लावून आपण त्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत। त्या क्षमता, कौशल्य आपण प्राप्त केल्या पाहिजेत। त्या क्षमता, ते कौशल्य, ते मूल्य आपल्या जीवनामध्ये आले तर आपल्याला शाबासकी मिळते। आणि जर आपण त्या क्षमता पूर्ण नाही केल्या, आपण जर ते मूल्य नाही जपले तर आपल्याला पनिशमेंट पण होते। हे आपण गेल्या वर्षी पण पाहिले, या वर्षी सुद्धा तुम्हाला जर तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जर प्राप्त नाही केल्या तर तुम्हाला पनिशमेंट मिळणार आहे। आणि जर समजा तुम्ही छान छान गोष्टी केल्या तर तुम्हाला शाबासकी नक्कीच मिळणार आहे। आणि आपल्याला या वर्षी सुद्धा अनेक शाबासक्या, अनेक बक्षीस तुम्हा सर्वांना मिळवायचे आहेत। आणि तुम्हा सगळ्यांना जर बक्षीस मिळाले तर सर्वात जास्त आपल्या वर्ग शिक्षकांना आनंद होतो, आपल्या आई वडिलांना सर्वात जास्त आनंद होतो। हे तुम्ही अनुभवलं असेल। ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्या आई वडिलांना पण आनंद झाला असेल आणि वर्ग शिक्षकांना सुद्धा खूप आनंद झाला असेल। प्रथम तुम्हाला तर आनंद होतो। हा आनंद या वर्षी आपण जास्तीत जास्त कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करूया। आणि आपले ध्येय, आपले स्वप्न तुम्ही तयार ठेवा। आपले संकल्प सुद्धा, या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, गेल्या वर्षी आपण काय करू शकलो नाही आणि या वर्षी आपल्याला काय करायचे आहे, असेही संकल्प आपल्या मनामध्ये राहू द्या। या वर्षी मला पुढे जायचंय आणि सगळ्यात पुढे जायचंय अशी स्वतःशी स्पर्धा करत करत आपल्याला पुढे जायचंय। असे संकल्प, असे ध्येय आणि असे स्वप्न मनी बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा। फक्त खेळू नका। शाळेमध्ये आल्यानंतर आणि घरी गेल्यानंतर फक्त खेळण्यासाठी वेळ वाया घालू नका। थोडा वेळ आपला टाइम टेबल ठरवायचा, तेवढाच वेळ खेळायचा। सकाळी समजा अर्धा तास खेळला तर तेवढाच वेळ खेळायचा आणि शाळा सुटल्यानंतर अर्धा तास ठरवला तर तेवढाच ठरवायचा। आपल्या दिनचर्येमध्ये तेवढंच ठरवून आपण तेवढं करायचं। आणि रोजच्या रोज जर तुम्ही प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस मोर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तुम्हाला जर हुशार व्हायचं असेल